BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीहरी विजय ग्रंथ अध्याय 7वा श्रीकृष्णाच्या अद्भुत लीला. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्णनाथाय नमः. जय जय सच्चिदानंद सगुण अत श्री कुसुम भास तू पूर्ण वाटे त्याचे रंगी करून नीलोत्पले रोविली नभाशी चढला तोची रंग त्याचे प्रभे रंगले मेघ इंद्रनीळ हरिरंग त्याची प्रकाशे झाले ते तिचे सौंदर्य अद्भुत गरुड पाचुशी तेज चढत मर्ग जासी बीक दिसत तनु सावळी देखून या लावण्य मृत सागराद्भुत की कोटी मकर ध्वजांचा तात तो पुष्पधन्वा उदरी जन्मत अंकी खेळत जयाच्या श्यामलांगी अतिनिर्मळ वरी डोले वैजंती माळ पुष्करी शक्र चाप सुढाळ सुरंग जैसे मिरवे पै की मेघी स्थिरावली शनप्रभा तेसी वैजंतीची शोभा सहस्रमुखाची या जिभा शिनल्या गुणावर्णिता इंद्र निळाचा मेरू प्रभाघन वेष्टीला शात कुंभ तगटे करून तैसे झळकत वसन हरी जगनी सर्वदा की सकळ चपला गाळून रंगविले हे पीत वसन वाटे द्वादश भानू येऊन कटी मेखळे वरी जडियेली पांघरावयाचा शिरोदक की शुभ्र यशा चढले बीक की शुभ्र श्वेत मृडानी नायक कर्पुरे करून उटिला की शुद्ध रजत गटी घडिले की पारदे कैलास डवरिले की जान्हवी तिरी ओपिले दिनकर नाथे स्वहस्ते अंगी उटी दिसे सुडाळ की इंदुबिंब उकलले निर्मळ की मुक्त फळांचा गळूनी ढाळ इंद्र निळ चर्चिला त्रिभुवन सौंदर्य एकवटले ते हरिमुखी येऊनी ओतिले आनंदाचे स्वरूप उजळले रूपा आले श्री हरिमुख हरी अंगीचा अखिल सुवास भेदुनी गेला महदाकाश की ब्रह्मानंद भरुनी निशेष सगुण सुरस ओतिले आनंद सरोवरीची कमलदले तैसे आकर नेत्र विकासले ते कृपादृष्टीने निवाले प्रेमळ सज्जन सर्वही अहो ते स्वानंद रूप सगुण की कमलेचे सौभाग्यपूर्ण की सद्भक्तांचे निजधन ठेवणे हे आकारले तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर की भक्त मंदिरा रंगन मंदार पद्मोद्भवाचा तात उदार गोकुळा माझी अवतरला मत्स्य कच्छ रूपे धरी श्रीपती परी तेथे न बैसे लोकांची भक्ती म्हणून गोकुळी आला व्यक्ती मानव वेश धरून या जे का विषय परजन न एकती हरीचे गुण त्यांशी शृंगार रस दावून वेधी मन आपणाकडे भक्तांशी विघ्ने येती प्रबळ ती निजांगी सोशी तमाळ निळ मर्दून या दृजन खळ भक्त प्रेमळ रक्षिजे सपळ काष्टे भ्रमळ कोरी पिष्ट करी शनाभितरी परी कमळाशी निर्धारी धक्का न लावी सर्वथा कमळ अंकोचे कोंडे भ्रमर परितन फोडीच अनुमात्र तैसे दासांचे अन्याय समग्र सोसुनी रक्षितयांते की तीळ मात्र पाशान जळीन तरे देखती जन तेथेची सबळ काष्ट तरे पूर्ण कदा जीवन न बुडवी जीवनी हाची अभिमान की आपण वाढविले काष्ट पूर्ण तेन बुडवी मी कदा जाण कालत्रयी सहसाही त्या काष्ठाच्या नौका होती अनेक जड जीवा तारिती तैसे भगवत भक्त उद्धरती बहुतांसही समागमे आणि जल काष्ठांनयी निश्चित शरणागत तारी भगवंत नाना चरित्रे अद्भुत दावी भक्ता ताराव्या असो षष्टाध्यायी कथा गवळीने ठकविले कृष्णनाथा गोरस मथुरे विकू जाता अति अनर्थ पावली गोरसनं देऊनी वनमाळी गवळणीच परम ठकली सच्चिदानंद मूर्ती सावळी महिमा कळेती येते नवले एक गोकुळी वर्तले एका गवळणीयाने स्त्रियेशी सांगितले म्हणे दही दूध जे साचले अनसुट धरी येथुनी भगवंताचा नवस पूर्वी न करी ब्राह्मण संतर्पण तरी घृत ठेवी साचवून अवश्य म्हणे नितंबिनी घृत साचले बहुत स्त्रीने अर्ध चोरीला तयात शेजारणीच्या घरी त्वरित घट भरून ठेविला स्त्रियांचे कर्तृत्व न कळे भरतारा महा अनृता अविचारा सकळ असत्याचा थारा भय न धरिती पापाचे अनृत साहस माया मूर्खत्व अतिलोभ असोच अनिर्दयत्व हे स्वभाव गुण सत्य स्त्रियांच्या ठाई असती हो गवळी याने महोत्सव केला नवस श्रीहरीचा फेडला परी घृत घट जो ठेविला तो कळला श्रीरंगाते बाहेर गेली घरची सुंदरी कृष्ण प्रवेशला तिचे मंदिरी घृत घट काढून झडकरी नेला दुरी ते वेळी मिळविली गवळी याचे बाळे घृत ते सकाळशी वाटेले कृष्णे आपण भक्षिले पूर्ण केले नवसाशी वसुधरा घृता वदान येथे तृप्ती न पावे नारायण तो गवळी याचे घृत चोरून भक्षून तृप्त झाला कमलासन मीन केतनारी सदा घ्याती तो कैट भारी तो बळेची गवळी याचे घरी चोरून घृत बक्षितो असो घरा गेला वैकुंठ राणा यशोदा म्हणे जगज्जीवना खोडी करुणी मनमोहना कोठून आलाशी सांगपा कडे घेतला कृष्णनाथ माता हर्षे मुख चुंबित तो अंगाशी माखले घृत माता पुसत हरीशी घृत लागलेशी अंगा कोठे गेला होताशी श्रीरंगा आता घरानी अति वेगा गवळीनी सांगो येतील विरीकडे गवळण ते पाही सेजीच्या गृहा येत लवलाही म्हणे माझा घृतगट देई आणून या सत्वर घरात गवळण पाहत तो आपली शिंकी तशीच समजत तो घृतघट ताही तेथ नवल वाटली ती येते म्हणे बाई शिंकी आणि घागरी न दिसती कोठे मंदिरी आळ घालावी कृष्ण
कृष्णावरी, तरी मागही कोठे दिसेना. ते म्हणे तुझा गोरस उरला, माझाची घृत घटका गेला, नष्टे तुवाची अभिलाष लीला. कलह माजला अद्भुत, ते गवळण वाहे आण, म्या घृतघट ठेविला असेल चोरून, तरी हस्त जाऊ देत झडून, का तुवा आणून ठेविला. मनी गवळण विचारित, कलह माजवावा बहुत, कळेल भरताराशी मात, तोही अनर्थ दुसरा. मग ते म्हणे मृगनयनी, गलबला न करी ओ साजनी, माझ्या भरताराच्या श्रवणी गोष्टी जाईल सर्वथा. बरे गेले तरी जाऊ दे घृत, कृष्णार्पण झाले निश्चित, ऐसे बोलून त्वरित. गवळण गेली गृहाते, गोकुळी एक दंपत्य, राखीते बहुत गोरसाते, राजीव नेत्रे तेथे कौतुक केले अद्भुत. दोघे निजली मध्यरात्री, तेथे प्रकट निसरमापती, एक मुंगूस निश्चिती, दोघांमध्ये सोडिले. गृहीचा सर्व गोरस, स्वस्ते काढे जगन्निवास, तृप्त झाला सर्वेश, शेषशाही परमात्मा. मुंगूस दोघांमध्ये उकरी, तवती होती निजसुरी, एकाएकी घाबरी, हाक फोडीत उठली. एक सावरत वसन, बाहेर आली भिवून, म्हणती भूत उरावरी येऊन, बैसले होते दोघांच्या, धावा धावा म्हणती कोणी, लोक मिळाली चहूकडूनी, दीपिका लाविल्या तक्षणी, पुसती दोघांशी ते धवा. तवती म्हणती भूत आले, आम्हा दोघांमध्ये बैसले, आम्ही तत्काळ ओळखिले, सदना बाहेरी मग आलो. पंचाक्षरी घेऊन विभूती, द्वाराबाहेरीचे फुंकती, परिसदनी कोणी न प्रवेशती, भय वाटे मनितया, तो घरात हिंडे नकुळ, लोक म्हणती भूत सबळ, मग धीट गवळी जे तत्काळ, निशंक आत प्रवेशली. तवते मुंगूस देखील तत्काळ बाहेर आणले, लोक गदगद हसेल नवल झाले ते धवा. एक म्हणती मुंगूस सकळी काकेशी घेऊन वनमाळी हिंडत होता आळवाळी, तेनीचे आणून सोडले. एक म्हणती मोठा नष्ट करणी करतो चाट, गोकुळीची मुले चाट तेने समस्त केली बाई, जन गेले सदना सत्वर, तो उदय पावला सहस्र कर. मग ते गवळण चतुर, नंद मंदिरी गेली हो, मग म्हणे सुंदरी यशोदे, थोर पिडिले मुकुंदे, मुंगूस सोडिले गृहामध्ये, नवल गोविंदे केले हो. गदगद हासे नंदराणी, हरिवदन पाहे नैनी, तो एक बोले गवळणी, तुझं चक्र पाणी लावेन शिक्षा, हरी तो माझ्या घराईशी, मी तुझं बांधेन खांबाशी. मग बोले ऋषिकेशी, बांध केसी पाहू आता. गृहाशी गेली गवळणी, रात्री दृढ कपाटे देऊनी, भ्रतरासहित नितंबिनी, निर्दानवी निमग्न. पतीपुढे तो पातला पंकज पाणी, पतीचे दाढी तिचे वेणी, धरून ते क्षणी गाठी देत कृष्णे, गाठी दिली हटे, जे ब्रह्मादिकान सुटे, जे न जाणे हव्य वाटे, तीक्ष्ण शस्त्रे न कापेची, ऐसे करून जगनमोहन घरीच गोरस सर्व भक्षण, गेला तिथून लागता क्षण अतर्कविंदान हरीचे, तो सरली अवघी रजनी, धार काढू उठे कामिनी. तो ओढ तसे त्याची वेणी, मृगनयनी हसत असे, वेणी सत्वर सोडी जे अजूनी काय, उदय करू पाहू सहस्र किरण, वेणी सोडून द्यावी जे. तव त्याची दाढी ओढत जागा झाला पती त्वरित, सोडी वेगी माझी दाढी, जाय वेगी धारा काढी, ओढाओढी करीत असे, सोडी दाढी घे तरुणी, की पूर्व दिशे मुख धुतले, निर्ळी कुंकुम रेखिले, त्याची आरक्त वर्ण झाले अरुणदय वाटत असे. सूर्या आधी उगवे अरुण, ज्ञाना आधी जैसे भजन, की भजना आधी नमन, श्रेष्ठ जैसे सर्वांशी, की तपा आधी सुचित्व, की बोधा आधी सत्व, की सत्वा आधी अद्भुत पुण्य जैसे प्रगटले, साक्षात्कार आधी निज ध्यास, की मनना आधी श्रवण विशेष, की श्रवणा आधी सुरस, आवडी पुढे विराजत, की वैराग्य आधी विरक्ती, की आनंद आधी उपरती, की महासुखाशी शांती पुढे आधी ठसावे, तैसा झाला अरुणोदय. दोघे उठून लवला आहे, बोलता ती सगृद, तो माया लागवी जगजटी, त्याची कोणा न सुटे गाठी, जरी आली या परमश्रेष्ठी, तरी न सुटेचे त्याचे जे. भ्रतार म्हणे आणि शस्त्र, वेणी कापू तुझी सत्वर, एरी म्हणे दाढीच अनुमात्र, कातरुणी काढावी, सौभाग्यदायक हे विनी, कातरू पाहता क्षणी, पती म्हणे कोणी करणी, केली ऐसी न कळे पा, उदय पावला चंड किरण, कोण करील गोदोहन, पती म्हणे शस्त्री करून, दाढी माझी छेदितू, तव ते शस्त्रे न कापे सर्वथा, न तुटे न सुटे पाहता, न जळे कदा अग्नी लाविता, विचित्र गती झाली. पती म्हणे ते वेळे, तुझं जरी मरण आले, तरी म्याही मरावे तो वहिले, पूर्वकर्म कैसे दीर्घस्वरे दोघे रडती, मग बिदिशे येऊन उभी टाकती, आल्या गेल्याशी येती, काकुळती ते देवा, व्याही जावई पिशून, बहुते मिळाले बहुत जण, जेते पाहती गाठी सोडून, परिते जाणन सुटेची, कोणी कातरुणी पाहती, परिते न कापे कष्टी होती. तो समाचार नंदाप्रती एक सांगती कौतुके, नंद चावडिये बैसलाय घेऊनी गवळी यांचा मेळा, इंद्र जैसा मिरवला देवसभेत श्रेष्ठ पै, अंकी बैसविला जगनमोहन, तो अमल दल राजीव नयन, तो ब्रह्मानंद सगुण, गोकुळी खेळे निजलीला, तो सर्वांतर्यामी वसे, जो सर्वांची मने जाणत असे, जे जे प्राणी राहत असे ऋषिकेशी जाणत, जग नग हा कनक जाण, जग तळपट हा तंतू पूर्ण, जग तरंग हा सागर खून, अभेदपण मोडेना असो नंदे ते वेळी, दोघे चावडी आणली पुढे स्त्री मागे गोळी, देखुनी सकळ हासती, नंदी पुसले वर्तमान
मान कोणी गाठी दली येऊन तवती दोघे करीती रुदन गही उरून करून स्वरे म्हणते न कळे ईश्वर करणे गदगद हासे चक्र पाणी म्हणे काल माझी शेंडी धरुणी बांधीन म्हणत होती सकी तुझं प्रचित दाखविली भगवंते व्यर्थ बांधीन म्हणशी आम्हाते तव ती म्हणती हरिते आमती गती काय आता दीनवदने भाकीत तरुणा कृपा आली जगत जीवन्या जो प्रब्रह्म कुंठ राणा वेद पुराण आज्ञमजो मग पाहताची कृपा दृष्टी तत्काळ सुटली माया गाठी आनंद माये सकळ सृष्टी जग जठी लागवी हा असो ती दोघे झाली सद्गतीत श्रीहरीचे वदन अवलोकित अहंकृती समस्त बुडून गेली तेथवा कामक्रोध झाले लज्जित मदमस्त्र उठवणी पळत दंभ मोह अनर्थ झाले गेले तेथवा नमस्कारोनी यादवेंद्रा दोघे गेली निज मंदिरा सुख न माये अंतरा दोघांचेही तेथवा अनेक एके दिवशी श्रीरंगे नवल केले भक्त भंगे एके गोपीचे घरी सवेगे प्रवेशला गोविंद तब ते बोले मृगनयनी का आलाशी येथे चक्रपाणी काय पहाशी पाळती घेऊन जातोशी ते कळेना चित्त चोरा सकळ चाळका जगन मोहना महानाटका संचित गोरस भक्षका जगत्र भक्षका जगदीशा गोपी म्हणे कृष्ण बैस तो करे नेत्र चोळी ऋषिकेश हळूच बोले जगन्निवास गौळनिश तेथवा माझे दुःख ती ओ नयन मग बोले गोपी वचन काही औषधे करून व्यथा दूर करवी मग बोले घननिळ जे पुत्राची माता असेल तिचे दुग्ध तत्काळ डोळ्यान माझी घालीचे तो ते कुरंग नयनी बोले वचन माझे स्तनीचे दुग्ध जा घेऊन मग बोले राजीव नयन हास्य वदन करुणी म्हणे ते दुग्ध कामान ये जाण तू मागशी तेचे देईन परी मी आपल्या करयुगे करून पिळीन स्तन तुझे वो ऐसे एकताची वचन गोपी हसले गदगदन म्हणे उठ चावटा इथून नसतेची वचन बोलसी पुढे पुढे वाढता बहुत शाना होशील अच्युता तुझे माते पिताशी तत्वता चाल अनंत सत्वर म्हणून धराव्या धावी नली उठवणी पळे वनमाळी गोपी दारवंटा उठी टाकली तव तो गेला सत्वरी गुणी माये जवळी घराने सांगे वेलाळी यशोदा हासे वनमाळी कडीवरी बैसला श्रीकृष्णाकडे माता पाहे मुख लवला आहे म्हणे हरी करू काय खोडी तुझ्या अनिवार असो कृष्ण एके दिवशी बाहेर गेला खेळावे अशी मुली मिळाली सरशी खंडदाती हरी सवे सखयांशी म्हणे हरी तुमची माता जाताची बाहेरी सांगा मज लवकरी त्याची मंदिरे रे गोवेगे ज्या घरी न प्राप्त नव्हे गोरस ताडन करी त्याच्या मुलांचं कार्य न सांगा आम्हास पाळती तुमच्या गृहीची वासराच्या पुची बांधी अब्रके वाळवाळी पिटी कौतुके आक्रोशी रडती बाळके माता धावे ती सोडाव्या बाळे सोडून गवळेरी मायाशी सांगते घराणी म्हणते जावे गोकुळ टाकून तुझ्या पुत्राची नित्रासे घरी राखती बसल्या जरी नारी तरी वासरे सोडून बाहेरी वसान पाठी जाता झळकरी मागे हरी गोरस खातो ताक सांडी मळकी फोडून खापरे पसरतो अंगणी असार सांडी सार भक्षुनी विचित्र करणी हरीची सारोनी कर्मजाळ समस्त स्वरूप प्राप्तीशी पावती संत के शब्द टाकून अर्थ सार जैसे घेईजे शुक्ती सांडून घेईजे मुक्त की प्रपंच त्यागे परमार्थ क्रोध त्यागे जैसे समस्त शांती सुख हाता ये भूस टाकून घेईजे कण की धूळ टाकून घेईजे रत्न की विषय त्यागे संपूर्ण स्वानंद सुख सेविजे ऐसे कृष्ण केले सत्य सार सेविले नवनीत ताक सार समस्त लवंडोनी फोडी जा भाजने कोणी एक गज गामिनी चालले सूर्यकन्येच्या जीवनी घट भरून निज सदनी मृगनयना जातसे तो ते वाटे आला गोविंद सवे शोभला बाळांचा वृंद कृष्णाकडे पाहुणी छंद लेकरे बहुत करीताती कृष्ण तेव्हा काय केले गोपीचे वस्त्र वेगे असुडले तत्काळ धरेवरी पडले झाले सर्वांग कर गुंतले घागरी पळाला हरी चोटा ते सगळं लोक पाहती काकुळती येते गोपिका कृष्णा माझे हरिने वृक्षावरी एका टाकिले आपण पळाला असत बरं गोपी जात मंदिरा तिचे पाठी अभ्रके एकसरा हासता ती धावती गोपी प्रवेशली मंदिरी घराने सांगाव्या झडकरी घरा आली यशोदेचा म्हणे कोठे तुझा ऋषिकेशी माता म्हणे कृष्णाशी काय खोडीशी करू तुझ्या एक सांगी तरुणी मी भरत होती यमुनेचे पाणी मागू येऊने चक्र पाणी नेत्र माझे झाकेले मी भवित होणे मागे पाहाय परतोनी अदृश्य झाला ते शनी नवल करणी हरीची एक म्हणे मी एवढक अनिता मागुती आला औचिता हे ते म्हणून त्वरिता करे थापटीत जैसे पर्जन्यकाळी गंगेचे पूर लोटावरी लोट येते आणि वार तेवी घरणी यांची चपेटे थोर एकावरी एक पडताती पाहुनिया श्रीरंगा गोपीचे ती सानुरागा मृषा कोप वाहुगा बाह्य दृष्टी दाविती अंतरी सप्रेम वरी कोपती फणस आत गोड वरी काटे दिसती जेवी नारिकेला वरी कठीण भासती परी अंतरी जीवन तयाच्या की ज्ञानी वर्तती संसारी परी सर्वदा निसंग अंतरी तैसा गोपी क्रोधाय मानवरी परी हृदयी सप्रेम ऐसा त्या सकळ नारी दृष्टी लक्ष्मी पुत नारी घराने देती सुंदरी एकता दुरी शोक होय हाताने ये ज्या घरचा गोरस तरी ताड न करी त्यांच्या मुलांसो त्यांच्या गळा काठ मोरे ऋषिकेश घालून या हिंडवी निद्रिस्ताशी जोडवी चरणी बाळके उठवणी रडुनी म्हणे अग्नी लावीने
ये सदनी तृप्त नव्हे मी येथे, जेथे न लाभे गोरसपूर्ण म्हणे हे घर मसनवटी समान, जेथे मी तृप्त नव्हे मधुसूदन त्याची स्थान अपवित्र, मी तृप्त न होता जगन्निवास ते घर नांद त्याची ओस, तेथे अवदशा ये बहुवस आस मास कष्ट होती, ऐसी खुडी बहुत जन्नीसी गोपी सांगत, कृष्ण मुखाकडे पाहुनी हसत, यशोदा देवी ते दबा ते वैकुंठीचे निदान, मातेकडे पाहे राजीव नयन म्हणे या गोळीनी संपूर्ण असते जाण बोलती, मजवरी घालती व्यर्थाळ मी सर्वावित निर्मळ जैसे आकाश केवळ घटमठांशी वेगळे, मी ब्रह्मानंद निर्मळ मज म्हणते हा धाकुटा बाळ, याच्या खोडी सकळ तुझ माते सांगेन मी, ह्या मज नेती गृहात कुचेष्टा शिकविती बहुत, मज हृदय धरुनी समस्त माते माझे वारंवार मज कष्टविती थोर, सकळ धमकटी मिळवणी बहुत जणी मिळून घरात होतो त्या, मज मध्ये बैसवून नाचता तीच होत्या, म्हणती कृष्णा सपती थोर, तरी होता बरोबा विचार, तुझ जवळी हा समाचार सांगे न म्हणता दाविती, ऐसे बोलले पुतना प्राण हरण, गोपी लटक्याची क्रोधे पूर्ण म्हणती, यशोदे तुझा नंदन तुझशी गोड वाटत असे अवघ्या मिळून गोळणी गोफाटली नंदरानी, म्हणती काय कौतुक नाही निजपुत्राचे पाशी अगे हा परम नष्ट अनाचारी, नसतीची आळई घेतो आम्हावरी, पुढे बहुताचे घरी निदारी हा बुडविले, यशोदे हसता हसता कौतुके, ब्रह्मांड लपवी काखे सप्त समुद्र एक क्षण एके नखाग्रात जिरविल, याच्या एक एक गोष्टी सांगता तरी धरणी न पुरेल लिहिता, काल आमच्या मंदिरात तत्वता अकस्मात पातला आम्ही बोललो कौतुक रीती, तुझ नवरी केसी पाहिजे श्रीपती, येणे प्रत्युत्तर कोणी रीती, दिदले ते एक पा अनंत ब्रह्मांडाच्या गती, जिच्या इच्छे मात्रे होती जाती, ते परब्रह्मीची मूळ स्फूर्ती, त्याची निश्चित नवरी माझी, ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्रचंद्र वरुण दिनकर ही बाहुली नाचवी समग्र, एक सूत्रे करून या जगडंबर हा दावी नेटे, सवेची झाकुनी म्हणे कोठे, ते माझी नवरी भेटे तरीच करणे विवाह, ते पतिव्रता शिरोमणी नावरूपा आणले मज लागुनी, माझी योग निद्रा मोडुनी जागविले मजतीने, मज न कळता जागे केले अवघे मोडून मज माझी मिळविले, माझ्या सत्तेने खेळ खेळे परी मी नेणे निधी येते, ऐसा लबाड गोष्टी फार रचितो गे तुझा सुकुमार, तो एक कुरंग नेत्री सुकुमार घराने सांगे एक हो, काल माझ्या मंदिरे येऊनी शिंगे पाहे अवलोकिनी, तवती न दिसती नयनी म्हणे लपवणी ठेविली, मज भेने लपविता लोणी परी मी काढीन धुंडोनी, म्या समुद्रात शोधनी शंकासुर काढीला, असुर वेद घेऊन गेला जेव्हा, विधी माझा धावा करी तेव्हा, धावे धावे कमलनाथा हे केशवादी न बंधो, ब्रह्मा माझे पोटीचे बाळ मज बहुत त्याची कळकळ, मी मत्स्य रूप होऊन तत्काळ वेदशोधनाय निघालो, तो असंभावे समुद्र जळ सवालक्ष गोळावे रुंद विशाळ, ती तुक्याची खोल सबळ पृथ्वी भोवती असंभव्य, मी झालो मत्स्यरूप विशाळ असंभाव्य समुद्र जळ, पुच्छ घाये जाळ सकळ आकाशपंथे उडविले, जैसे विहिरियाचे पाणी एकाची हस्त चपटे करूनी बाहेर पडे येऊनी, तैसा सागर उडविला सवालक्ष गावे समुद्र, आकाशी उडविला समग्र, मग पायी धरून शंकासुर ओढून या काढिला, असुराशी बाहेर काढिले, मग समुद्र जवळ जळ खाली पाडिले, शंकासुराशी वधिले करी धरिले कलेवर, ते काळी ब्रह्मादिक इंद्र स्तुती स्तोत्रे करी अपार करती अपार, वेद देऊनी समग्र म्या मान रक्षिला देवांचा, या कारणे एक चतुरी कामिनी, जेने प्रळय जळी वेद शोधुनी काढिले, त्यापुढे लोणी लपवाल कोठे अबला हो, एक यशोदे सुंदरी लटक्याची कथा उत्पन्न करी, मी घुसळिता मंदिरी हरी येऊनी बोलिला, म्हणे घुसळिता गोपी समजता परी नये माझ्या चित्ता म्या कुर्म अवतारी तत्वता क्षीरसागर मथिला हो, एकादश सहस्र योजने सबळ रवी केली मंद्राचळ, जो अवक्र उंच सरळ सुवर्णमय प्रभातयाची वासुकीची त्यास बिरडी, मग समुद्र माथीला कडू विकडी, सूर आणि असुर प्रौढी दोहींकडे समधरिती, मग चालला भेदित पाताळ तळ, मी कुर्म झालो घननीळ चतुर्दश रत्न निर्मळ, नवनीत त्याची काढिले, तुम्ही दूत पाजिता बाळकास तैसाची, मी सुरास पाजी सुधारस, मोहिनी स्वरूप विशेष मीच नटलो ते धवा, म्या मोहिनी स्वरूप धरिले जाण, म्हणून मोडून दाखवी नयन, ते कुर्म चरित संपूर्ण आपले अंगी दावितो, आणिक नवल एक साजनी, मी कुंभ भरिता तामरिक कन्या जीवनी, ते हळुनी माझात कर धरुनी, काय बोलिला गोपाळ, तुम्ही गे घागरे उचलिता बहुत गोपी कष्टी होता, म्या दाढेवरी तत्वता पृथ्वी उचलोनी धरी येली, तो मी वराह वेशधारी हिरण्याक्ष मारिला क्षणाभितरी, अद्यापि दाढेवरी धरित्री म्या धरिली से निजबळे, म्या दाढेवरी धरणी अवनी धरली अवनी, कुंभन उचले तुमचेनी, मी ब्रह्मांड नखागरी उधरुनी, नाचवीन म्हणत असे, एक यशोदे शुभ कल्याणी, आम्ही फळे काकड्या चिरता सदनी, म्हणे हिरण्यकश्यपा चिरुनी, आतडी येशी काढिली म्या, तो मी नृसिंह वेशधारक, असुर कुळ कानन पावक, माझ्या क्रोधापडे ब्रह्मादिक, उभे न ठाकती सर्वथा, क्रोधे विदारिला असुर, रक्षिला प्रल्हाद किंकर, तो नरसिंह अवतार समग्र, लीला अपार दाविली, एके यशोदे सुताचे विंदान, नसतेची करीतो निर्माण, एके दिवशी मी पतीचे चरण
दूत होते निजगृही. हळूचे बेसला येऊन म्हणे बळीने धुतले माझे चरण. मज त्रिपात भूमी दान प्रल्हाद पौत्र दिदली पै. 2 पाद झाले त्रिभुवन मग बळीने केले आत्मनिवेदन. बळी माझे रूप विलोकी पूर्ण तो असंभाव्य लक्षवेना. सप्त पाताळांखाली चरण प्रपद ते रसातळ पूर्ण. गुल्फद वय ते महातळ जाण पोटरिया ते सुतळ. अतळ आणि वितळ त्या जानुजंघा निर्मळ. कट्टी प्रदेश ते भूमंडळ मृत्यूलोक बसेवरी. सप्त समुद्र पोटात जठराग्नी वडवाण धडधडीत. नाभिस्थान नभनिश्चित ज्योतिर्लोक वक्षस्थळ. महरलोक तो कंठ जाण मस्तक ते विधी भुवन. दोहो हस्तरूपे शची रमन माझ्या अंगी वसत असे. नेत्र ते सूर्य नारायण चंद्रमा ते माझे मन. दिशा ते माझे श्रवण विष्णू अंतकरण जानपा. विरींची बुद्धी साचार शंकर माझा अहंकार. यम माझ्या दाडा समग्र वरुण जिव्हा जाणीजे. ऐसे माझे स्वरूप अद्भुत देखुनी बळी माझा भक्त. त्याने शरीर निश्चित मज केले अर्पण. मग मी स्थापिला रसातळी अद्यापि उभा आहे जवळी. त्याचे द्वार राखे मी वनमाळी. तोची गोकुळी अवतरलो जान्हवी माझे चरण कमळ. मस्तकी वाहे तो मी जाश्वनीळ मस्तकी वाहे तो जाश्वनीळ. ऐसा गोष्टी घननीळ सांगे आम्हा तेजन्ये. जे पोर मोडी पितृ आज्ञे ते त्याशी ताडण करी स्वहस्ते. म्हणे मी मारी आपले माते ते पितृ आज्ञे करून या. 21 वेळा क्षत्री म्या परशुधरे केली धरित्री. त्याची गोकुळा भितरी अवतरलो मी म्हणत असे. रामावतारी मी पितृभक्त वना जाई चरणी चालत. खर दूषण त्रिशिरा समस्त वदिले अद्भुत विरोधे. माझी सीता नेली रावणे सभेची म्या केले धावणे. वाली वधूनी सुग्रीवा कारणे किष्किंधा ते समर्पिली. माझा प्राण सखा हनुमंत सीता शुद्धी करून येत. मी दळ भारे रघुनाथ समुद्र तीरा पातलो. पाशानी पाला नीला समुद्र सुवेळेशी गेलो मी राघवेंद्र. देवांतक नरांतक महोदर अतिकाय प्रहस्त वधी येले. कुंभकर्ण इंद्रजित सर्व शेवटी मारला दशग्रीव. सोडिले बंदीचे देव निज प्रतापे करून या. तोची मी आता गोकुळी येथ कंस वधीना निज हस्ते. मी क्षीरसागरी असता येथे श्रण देव मज आले. ब्रह्मा शंकर प्रजा ऋषी घराणे सांगती मज पाशी. मग मी माराव्या कंसाशी नंदगृही अवतरलो. मुष्टिक चाणूर अघासुर दैत्य अवघे मारेन दुधर. मी बायका 16 सहस्र पुढे करीन म्हणतो की होईन मी भक्तांचा सारथी. उच्चिष्ट काढीन स्वहस्ती दुष्ट मारून निश्चिती. भुभार सर्व हरीन ब्रह्मायाचा बापू म्हणतो बाई. म्हणवी श्राद्धीचा जावई परमात्मा शेषशाही. म्हणवी पाही यशोदे ज्याची घरी न लाभे चोरी. त्याची आव्रकाशी करी धरी. म्हणे तुमचे शिरीचे निर्धारी. केस जिनवघे पै पोरे केस चिमटी मुलांच्या भागती. म्हणे मी बौद्ध निश्चिती कलियुगी गती दावीन हो. पोरे न सांगती पाळती त्याची जाची एके मुलावरी बैसे श्रीपती. ताट हाती घेऊन या मुलांशी म्हणे तुम्ही मरुणी पडारे रणभूमी. कलंकी अवतार पुढे मी ऐसाच होईन जानपा. करी घेऊन या कुत मलेचे संहारीन सत्य. मी वैकुंठीचा नाथ यादव कुळी अवतरलो. ऐसे माझे अवतार किती भुगींद्र सहित नेनवती. मेघधारा मोजविती परी अंत नाही अवतारा. मी आद्य निष्कलंक अचळ अर्प निर्विकार निर्मळ. मी ब्रह्मांड स्वरूप अढळ नाही चळ मज लागी. मी अच्युत अनंत मी नाम रूपातीत. मी गुणागुण रहित करुणी सत्य अकर्ता मी. मी सर्वांची निज मूळ. मी नवळखी लोक परळ. जीव दशा पाहुनी सकळ अविद्येने वेष्टिले. अहंकार मद्य पिऊनी भ्रमती माया घोर विपिनी. आपली शुद्धी विसरुनी आड फाटा भरले हो. काम क्रोध मद मत्सर हे अनामिक दुराचार. याचे संगती जीव समग्र भ्रष्टो नेमज विसरती. मी सर्वांजवळी असे परी कोणासही पाहताना दिसे. मृग नाभी कस्तुरी वसे परी न गवसे तयाते. एक दर्पणाचे निकेतन त्याचे सोडिले जैसे स्वान. प्रतिबिंबी असंख्यात देखून भुंकोनी प्राण देत जैसे. कास्फटिकाचे पर्वती प्रतिबिंब दिव्रद देखती. झाडा व्यर्थ हानी जाती परी न येती मरणावरी. का चनियाचे आशी वानर गोवनी बैसे दोन्ही कर. का नळिकेचे योगे पामर शुक बद्ध झाले. की आंधळे हात रो माजले की सिंहाने प्रतिबिंब देखिले. कुपा माझी व्यर्थ मेले जीवा झाले तैसेची. का उडुगण प्रतिभासी देखून हंस पावे व्यर्थ मरण. तैसे अविद्या योगे भुलन जन्म मरण भुंगिती. स्फटिक सर्वदा निर्मळ असे परी काजळावरी काळा दिसे. का केशावरी भाषे चिरफळी या झाल्या. असो आता यशोदे माय गोष्टी याच्या सांगू काय. एकता चित्ता परम होय प्रेम सये नावरे मज. एक म्हणे नाटकी मोठा पुत्र तुझा बहुत गोटा. मिथ्या गोष्टी घे आचटा घेऊन या उठलो. जितक्या सांगितल्या गोष्टी तितक्या मिथ्याची चावटी. नसती क्रिया कर्म रहाटी आपल्या अंगी लावितो. पूर्वी जे अवतार झाले ते आपले
चालेची अंगी लावी तो बळे, जे जे हा जन्य बोले इतके मिथ्या मृगजळ. रांजणीचे पाणी देखता भय वाटे तुझ्या सुता, तो प्रळय समुद्री तत्वता मस्तके सजा लागे. थापटोनी निजविता जगजेठी, म्हणे हळूची थापटी माझी पाठी. तो म्हणतो मंद्राचळ उठाउठी, पृथ्वीवरी धरला म्या. चेंडून उचले लवकरी याते, म्हणे म्या दाढेवरी धरते. पृथ्वी रक्षिली म्या अनंते, वरावेशे म्हणतसे. अंगडी याचा कसा सोडिता, म्हणे नखे दुखती माझी आता. आणि म्हणतो असुर तत्वता विदारिला निज हस्ते, शिंके याशी न पवे वाहिले. तो म्हणतो ब्रह्मांड नखे भेदिले, जान्हवी जळ काढिले. त्रिविक्रम होऊनिया मारू जाता शिपटी, भेने पळतो जगजटी. तो म्हणतो तीन सप्तके सृष्टी, निशत्रयी म्या केली हो. इक्षु न मोडे याशी जाण, म्हणतो मोडिले भवसाय कासन. जो पळतो बागुलाच्या भेने, सांगे रावण मारेला म्या. मागील गोष्टी मिथ्या सर्व, आता मारीन म्हणतो कंसराव. दावितो अवताराचा भाव, निजांगीच आपल्या. उडत उडत होय मासा, म्हणे हा मत्स्यावतार कैसा. अभ्रक पायी धरून ऐसा, शंखासूर हाची पै. चक्रवत फिरे घननीळ, म्हणे ऐसा भ्रमविला मंद्राचळ. खडे घेऊन तत्काळ, म्हणे रत्ने काढिली. दातावरी काडी धरुनी, वस्त्र घडी त्यावरी ठेवूनी. म्हणे म्या धसे धरली अवनी, दावी रांगोनी सुकर ऐसा. बाहुल्याचे पोट फोडी, म्हणे हिरण्यकश्यपाची काढितो आतडी. पोरे पळती तातडी, भीती देखोनी तयाते. गुडघे टेकोनी हे वामन, म्हणे म्या त्रिपद घेतले भूमिदान. एका पोरावरी उभा राहून, म्हणे बळी पातळी घालितो. करी घेऊनी कंदुक, म्हणे हेची माझे फरश देख. निशत्री करीन धरणी सकळीक, म्हणून हिंडेत सैराची. चेहूचे धनुष्य करुनी, हरिठाण मांडी मेदिनी. आकर्ण ओढी ओढुनी, मारीन म्हणे राक्षसा. घडीभर घेतो मुरली, एकता आमची वृत्ती मुराली. अहंकृती समूळ हरली, गातो बनमाळी सुंदर. एक यशोदी जननी, अवघी लटकीच याची करणी. आम्हावरी इटाळी घेऊनी, नसतीच उठतोगे. याची गोष्ट न मानीच खरीच, परमचक्र चाळक मुरारी. याच्या भेने निर्धारी, जावे टाकुनी गोकुळ. यशोदा म्हणे अनंता सुसू किती खोडी आता. क्षणभर पाय तत्वता घरी तुझा न राहे, परघरी मी न करी चोरी. म्हणून आन वाहे मुरारी, तुझ मी बांधीन हृदय मंदिरी. ना सोडीच सर्वथा, पहा हरिविजय श्रीग्रंथ. हाची त्र्यंबक राज उमाकांत, भावसिंहस्ती यात्रा येतो. त्याशी जगन्नाथ नुपक्षी, की ब्रह्मगिरी हाची ग्रंथ. जो पारायण प्रदिष्णा करीत, त्याचे बंध समस्त जन्मोजन्मीचे तुटती पै. ब्रह्मानंद कृपा मेघ सुरवाडे, हे हरिविजय क्षेत्र वाढे. श्रीधर म्हणे निवाडे, अर्थ सज्जनी पाहिजे. इति श्री हरिविजय ग्रंथ, संमत हरिवंश भागवत, चतुर्श्लोके परिसुत, सप्तमाध्याय गूढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. राधे कृष्ण. राधे राधे.